तसा थँक्यू. कशी तब्येत आहे आता? मी ठीक आहे एकदम. नेमकं मी जॉईन झाले आणि तुम्ही रजेवर गेलात. हो ना, म्हणूनच खास तुम्हाला बोलवून घेतलं. मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी. काम काय म्हणतंय? काम एकदम उत्तम. पण एक सांगू? हो हो, तुम्ही अगदी मोकळेपणाने बोला. ऑफिसमधील लोकांना अजिबात शिस्त नाहीये आणि शिस्तीशिवाय लोक काम करत नाहीत. आपलं काम खूप महत्वाचं आहे आणि ते फक्त काम नसून त्यात जर का मन रमवलं तर त्या कामाचा आपण आनंद घेऊ शकतो, म्हणजे असं मला वाटतं. अर्थात शिस्त असले की काम चोख होतं, काटेकोरपणे होतं आणि कामात चुका नाही होत. प्रश्नच नाही. आपण बोलूयात ह्या विषयावर, पण आता मला सध्या एका महत्त्वाच्या मुद्द्यावर तुमच्याशी बोलायचं. कुठल्या? ह्या आठवड्यामध्ये मी कोणकोणत्या योजना चालू आहेत, त्या कुठे चालू आहेत आणि त्याची प्रगती कुठपर्यंत आली आहे, त्या सगळ्या गोष्टींचा आढावा घेतला आणि त्यामध्ये मला काही गोष्टी आढळल्या. हां, मलाही त्याबद्दलच जरा बोलायचं होतं. तुमच्या सगळ्या योजना अगदी व्यवस्थित चालू आहेत, फक्त एक सोडता. कुठली? हिरकणी. हिरकणी योजना, गरोदर महिला हितार्थ. ही योजना पूर्णपणे फसलेली आहे असं माझं स्पष्ट मत आहे. मला माहिती आहे ही योजना तुम्ही सुरू केली होती आणि त्यावेळेस ती नीट विचार करूनच केली असेल. बरेचदा काय होतं, ऑन पेपर दिसणारी योजना आणि ग्राउंडवर राबवण्यात येणारी योजना यामध्ये खूप तफावत असते आणि तेच या योजनेच्या बाबतीत होतं आणि हे मी रिपोर्ट्स बघून आणि अभ्यास करून सांगते. त्या योजनेत काय दोष नेमका? मॅम, यात सरकारचा पैसा विनाकारण खर्च होतोय आणि त्याचे लाभार्थी कोण तर फक्त गर्भवती महिला. योजना उत्तम आहे पण आपल्यासारख्या विकसनशील देशाला परवडणारी नाहीये. मग त्यासाठी आपण काय करू शकतो? मला तर स्पष्ट वाटतंय की ही योजना बंद करायला पाहिजे. डायरेक्ट बंदच? आपल्याकडे दुसरा कुठला पर्यायच नाहीये. नाही पण एक मिनिट, एक फोन आहे. ओके. हा बोल अर्जुन. हा पे घेतलीस रजा? मी रिपोर्ट्स घेऊन येते. हा एक मिनिट. अर्जुन, सगळंच घोळ झालाय रे. आता काय झालं पे? अर्जुन, मला नाही वाटत रजा घ्याविषयी. त्या नवीन डेप्युटी कलेक्टर आल्या होत्या ना, तायडे मॅडम, मी त्यांना आता भेटले. ऑफिसमध्ये सगळंच गोंधळ उडालाय. मी आता त्यांना भेटले, त्यांच्याशी बोलत होते तेव्हा म्हणलं की हिरकणी योजनाच बंद करायची. अर्जुन, असं कसं? आणि 8च दिवस नाही झाले त्यांना इथे येऊन. ऑफिसमधली सगळीच लोक वैतागली आहेत त्यांना. हे बघ पे, आत्ता आपण फक्त बाळाचा विचार केला पाहिजे आणि अशा बारीक सारीक अडचणी येत राहणार आहेत. तसं नाही अर्जुन, पण हे बघ पे, डॉक्टरनी काल काय सांगितलं होतं आपल्याला लक्षात आहे ना? तुला आता सक्त आरामाची गरज आहे, विश्रांतीची गरज आहे, तेवढंच लक्षात ठेवतो आता. अर्जुन, हिरकणी योजनेसाठी मी किती कष्ट घेतले तुला माहिती आहे. हा, हे बघ, प्रश्न योजनेचा असेल ना, ती एक गोष्ट लक्षात ठेव, अशी योजना कोण डायरेक्ट बंद करू शकत नाही. आणि जरी त्यांनी केली ना तरी तू सुरू कर ना परत. कलेक्टर तूच असशील ना? हो अर्जुन, पण अरे आप्पे, तू माझा ऐक. तू आत्ता आजारातून उठलीस का नाही मला सांग. अजून एक दिवस जरी ताप राहिला असता तरी काय झालं असतं तुला माहिती आहे ना? हे बघ, मला कळतंय तुझ्यासाठी अवघड आहे सगळं. ही योजना पूर्ण व्हावी अशी तुझी इच्छा आहे, ते होईल सगळं. पण आता आपण काय ठरवून गेलो होतो? रजा घ्यायची म्हणून का नाही? त्यामुळे तू रजा घेऊनच ये परत. असं तोंड पाडून हो म्हणू नको आप्पे. 6 महिन्याचा प्रश्न आहे का नाही मला सांग फक्त. किती? 6 महिने. हा, घेते रजा. आणि ऐक, नाराज होऊ नको. तू घरी ये, आपण बोलू. हां?
काय रे भांट्या, अरे कशाला बोलवलं तुम्हाला? अगं आई कामच तसं आहे. काय झालं? अगं त्या जमिनीचे मूळ कागद शोधतोय ना मी, पण सापडाना झालेत बघ. हा सापडना म्हण. अरे मुर्द्या, तुला शिकून लहानाचा मोठा ह्याच्यासाठी केलंय का? सापडना. अगं आई ते सरकार लय हुशार आहे. त्यानं सगळ्यात जुन्या नोंदी मिटवल्यात वाटते. ते तर हायच हुशार, म्हणून तर एवढं डबुल कमवून ठेवलंय ना. मी काय म्हणतोय आई, एकदा सरकारलाच विचारून बघ की. आता गो बाय, मी आणि त्याला विचारू? तुला काय वाटलं ते मला सांगणार आहे का? अगं आई धमकावून विचार. नाही ना बंट्या. अरे तुला सांगते, त्या दिवशी त्याला पाय दाबायला सांगितलं ना, तर घरातल्या अक्षरशः पूजा करायचीच बाकी राहिले होते त्याची. आणि तसा बी तो हल्ली फटकूनच असतो माझ्यापासून. काय सांगते? हा, पहिला गोप गुमान असा खाली मान घालून उभा राहायचा, पण घरातले जशी त्याची बाजू घ्यायला लागल्यात ना, लईच रुबाब करायला लागलाय. एखादा बॉम्ब फोडायचा म्हणते काय मग आता? काय रे बंट्या, काय करायचं सांग ना. आपल्या जवळ फक्त ते 2 व्हिडिओज आहेत, आणि ते दाखवले की मग नंतर काय करायचं आपण? म्हणून म्हणतोय आई, लवकरात लवकर आहे ना ही जमीन आपल्या नावावर झाली पाहिजे. नाही ना रे बंट्या, हे बघ, त्या सरकारला बी आपण विचारू शकत नाही आणि त्या सुजाला बी नाही विचारू शकत. त्या सुजाला तर प्रॉपर्टी पाहिजे होती, आणि त्याच्याजवळ जर आपण हा विषय काढला ना तर त्यो बी भडकल. तुझ्याचं काही नाही आई, ती येडे. हा, येड म्हण येड. अरे ते बी पक्क शान आहे. अरे 4 महिने बापाला डांबून ठेवलं, पण कुणाला पत्त्या लागू दिला नाही त्यानं. मग काय म्हणतेस तू, याचा कुणाला मागबूस लागू द्यायचंच नाही का? अजिबात नाही बंट्या. तुला सांगते, त्या सरकारला तर विचारायलाच नको. उलट जर त्याला माहिती असेल ना, तर तो काहीतरी बंदोबस्त करून ठेवल. तुला सांगते, मी त्याला कालच म्हणलं की मी घटस्फोट देते, मला सगळी नावावर प्रॉपर्टी करून द्या. तो भास्कन लगे अंगावर धावला माझ्या. आई माझंच मला काहीतरी केलं पाहिजे बघ. अरे कर ना बाळा लवकर. मग मला दसऱ्याच्या मुहूर्तावर त्या आप्पीला आणि आरजाला हे गिफ्ट द्यायचंय, गिफ्ट. आई त्यावेळी जो तलाठी होता ना, त्याची सगळी माहिती काढली आहे बघ म्या. आता तो रिटायर झालाय. अरे मग बोल की जरा त्याच्याशी, 4 पैसे चार त्याला, पण काढून घे ना बाळा. तेच करतो बघ आई. हे सरकार बिरकार आहे ना, लय हवेत उडायला लागले. एकदा त्यांना धडा शिकवलाच पाहिजे. बंट्या, तू धडा शिकव बाळा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा. अरे त्या सरकारची, त्या रुक्मिणीची ताकद आहे, ती आप्पीन तो आरजा, त्यांचाच काहीतरी चांगला बंदोबस्त केला पाहिजे बघ. एकदा फक्त ही जमीन आपल्या नावावर होऊ दे, मग बघ त्या अर्जाच्या बापाला आहे ना लाथा घालून घराच्या बाहेर हाकलतो. अरे मग घरच्यांची थोबाड कशी बघण्यासारखी होत्याल ते बघ. सुजा, तू बंटे येणार नाही ना एवढ्यात? काय माहित, त्याच्या बाचं ऑफिस आहे, कधी पण येतो तो. वाटेल ते बोलू नकोस. हे बघ, मी काय सांगतोय ते नीट ऐक. थांब जरा, मी दरवाजा लावून येतो. सुजा, त्या बंट्याच्या आणि त्या मनीच्या नादाला लागू नकोस. वाळवी गत आहेत 2 जण. अरे आपलं घर पार पोखरून काढायला निघाल्यात. हा, कुणामुळे? हे बघ, हीच तर नाही केलं पाहिजे आपण दोघांनी. आपण दोघं एकमेकाच्यात भांडत बसतोय आणि ते 2 जण त्याचा फायदा घेतात. होय, आत्ता अक्कल आली होय तुम्हाला? सुजा, अरे काही करून त्या दोघांना इथून हाकलून दिलं पाहिजे लवकरात लवकर. सरकार आता परत नावानं सांगायचं तुम्हाला. हे बघा, त्यांच्याकडे व्हिडिओ आहेत, त्यावर आपण काहीच करू शकत नाही. विसरला काय? आता ती मनी आपल्या प्रॉपर्टीच्या मागे लागलीये. काय? अरे मला म्हणत होती प्रॉपर्टी माझ्या नावावर करून द्या म्हणून. मग काय सांगायला लागलोय तुला? करा मग आता तिच्या नावावर सगळं. इथं तुमच्या पोराच्या नावावर करा म्हणत होतो, ऐकलं नाही. आता बसा बोंबलत. सुजा, बापाशी बोलतोयस, जरा व्यवस्थित बोल. मला तुमच्याशी बोलायचंच नाहीये.
अरे असं राग मनात धरून वागू नकोस. चुकलोय मी, मान्य आहे मला. चुकलाय ना? करा मग सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर. बघ तुम्ही मनीचं काय करायचंय ते. अरे सुजा, सगळं आपलंच आहे की रे. आपलं नाही. सगळं माझं आहे आणि सगळं मला पाहिजे. सुजा, असं कसं म्हणतोस? स्वप्नील आहे, विनय आहे, अर्जान त्याच्या बापाचं नाव घ्यायचं नाही माझ्यासमोर. त्यांना मिळण्यापेक्षा मनीला मिळालं तर चालेल मला. काय बोलतोयस तू हे? तुझा भाऊ आहे त्यो. हो, मला नका अक्कल शिकवू. माझ्या नावावर करता का प्रॉपर्टी सांगा. नसल जमत तर या तुम्ही. सुजा ऐक ना. सुजा, हा बंट्या कुठे आहे रे? ऑफिसला आहे बरं जरा काम आहे. ये. सुषमा, सुषमा, काय अगं ती माती कुठं आहे? तिथेच आहे, जरा बघा की नीट. अगं तुला किती वेळा सांगितलं नीट ठेवत जा म्हणून. हा, तुला तर किंमतच नाही त्याची. काय झालं? जरा दमन थांबा, थांबा जरा, शांत व्हा. इथंच आहे. हा ठीक आहे. हा, तुला किती वेळा सांगितलं का नीट ठेवत जा म्हणून. अगं आईनं पदराला बांधून आणलेली माती आहे ही, माहित नाही का तुला? बापू, तुम्ही दरवर्षी इमोशनल होताय राव. तुला माहित आहे का काय आहे ही? अहो पण दरवर्षी ती स्टोरी का सांगता? तुला स्टोरी वाटते दिप्या? अरे ही आपली काळी आई आहे. ही आई म्हणून आपण आहे. नुसत्या मोबाईलवर आयुष्य काढता येत नाही आपल्याला. जरा शांत व्हा की. त्याच्यावर काय एवढं चिडताय? अगं चिडू नको तर काय करू? आई मला शब्द दिलता मी, माझी हक्काची जमीन मिळवून त्याच्यात ही माती मिसळून शेती करीन म्हणून. माझ्याच्यानं नाही जमलं ग ती. अहो असं काय म्हणताय तुम्ही? आपल्याला लेकीला एवढं शिकून कलेक्टर केलंय तुम्ही. बापू, मम्मी, आपण तिच्याशी बोलूया का? नाही म्हणजे सरकारकडनं जी जमीन आलेली ती आपल्याला मिळालीच नाही. तेच तर. अहो आता आपली लेक कलेक्टर आहे, ती काढेल की माहिती. म्हणजे आपल्याला मिळालेल्या जमिनीचं काय झालं, ती कुणी हडपली ते. अगं मम्मी, नुसती माहिती काढणार नाही, ती आपल्याला जमीन मिळवूनच देईल. बघा. नाही नाही, आपल्याला काय नाही सांगायचं आपण. अगं ती स्वतःच बघणार, तिच्या कामाचं बघणार का आपल्या जमिनीचं शोधत बसणार आहे? अहो तसं नाही म्हणायचं मला. आपण तिच्या हाताखालच्या लोकांना कामाला लावल की. आता एवढ्या लोकांचे प्रश्न सोडवते ती. नाही नाही, तुला नाही कळणार ते. झालं का दीप्या? नाही तूच सांग बाबा, मी काही चुकीचं बोलली का? चुकीचं बोलली मी? अहो आता आपल्याला आपली जमीन मिळाली तर दीप्यासाठी चांगलंच होईल की. त्याच्या लग्नाचं बघता येईल जरा. आई शपथ मम्मी, अगदी मनातलं बोललीच बघ माझ्या. होय बापू, अहो माझ्या लग्नाचं बघायलो, माझा बी विचार करा की जरा. अरे तू थांब रे दिप्या. नाही सुषमा, आपण आपल्याला काय काम नाही सांगायचं. तिच्या पदाचा फायदा घेतल्यासारखं होईल ना मग ती. दीप्या, नाही आपली आप एवढी तत्व करत असते की नाही, हित नाही येतं बाबा. अहो तुम्ही दरवर्षी हाच त्रास करून घेता म्हणून म्हणलं मी. नाही, बघू आपण आपलं काय ते. अहो बापू बघू काय, तिला जाऊन डायरेक्ट ऑर्डर सोडा असं म्हणते का मम्मी? अहो निदान बोलून तर बघा तिच्याशी. बापू तिला माहित असेल सगळं. अहो नुसतं बोलायला काय जातंय? तीच तर. ठीक आहे, बघू आपण. झालं, संपला विषय. एवढं सिंपल आहे राव. तुम्ही लय कॉम्प्लिकेट करता. तू ग बस रे दिप्या, उगाच इंग्रजी झाडू नकोस. दाजीबा बोला की. डिपेडॉन, आपलं मूनलाईट हॉटेल उघडे का? विषय का दाजी असणार की. तुम्ही फक्त सांगा, आणि जर काय अडचण आली तर मुंडलाच घेऊन येऊ की आपण तुमच्यासाठी. एवढं नको, एवढं नको. जरा आज रात्री जेवणाचं नियोजन करायचं चाललंय. डन डन डन, करू प्लॅनिंग आपण. हा ओके. डिपेडॉन पब्लिक ऑन.
सगळ्या योजना अगदी व्यवस्थित चालू आहेत, फक्त एक सोडता. कुठली? हिरकणी योजना, गरोदर महिला हितार्थ. मग त्यासाठी आपण काय करू शकतो? मला तर स्पष्ट वाटतंय की ही योजना बंद करायला पाहिजे. आत्ता आपण फक्त बाळाचा विचार केला पाहिजे आणि अशा बारीक सारीक अडचणी येत राहणार आहेत. तुला आता सक्त आरामाची गरज आहे, विश्रांतीची गरज आहे. अपर्णा मॅम, तुम्ही बिनधास्त रजा घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःची काळजी घ्या. पहिलं बाळंतपण खूप महत्त्वाचं असतं. शरीरामध्ये होणारे बदल हे सुखावणारे असतात, तसेच घाबरवणारे सुद्धा. आणि अशामध्ये कामाचा स्ट्रेस नसलेला उत्तमच. तुम्हाला मूल आहे का? हो, एक मुलगा आहे, 12वीला आहे आणि आता सध्या IITच्या तयारीसाठी हैदराबादला असतो. अरे वा. शिक्षण हीच तर खरी पॉवर आहे मॅम. माझ्या थोडं उशिरा लक्षात आलं. खरंय. तुम्ही इथली बिलकुल काळजी करू नका. मी ऑफिस अगदी व्यवस्थित सांभाळेन. येऊ मी? एका व्हिजिटला जायचंय. हो प्लीज. मॅडम, इच्छा होत नव्हती ना सही करायची? काय तोंड्यावर कशी इच्छा होणार आहे? हिरकणी योजना बंद करायचं म्हणतायत त्या. होय, मलाही बोलल्या. काय तोंडे सही करताना पण नको वाटत होतो. तर अर्जुन म्हणलं ना, म्हणून बाळासाठी. हो मॅडम, मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितले तुम्ही हिरकणी योजना चालू करण्यासाठी काय मेहनत घेतली. साहजिकच आहे तुम्हाला वाईट तर वाटणार, पण मॅडम तुम्हाला आता रजा घेणंही गरजेचं आहे ना. त्याचंच तर जास्त वाईट वाटतंय. ही योजना मी सुरू केली आहे, पण मी चालवू शकले नाही. जेंडरने किती फरक पडतो ना काय तोंडे. बघा की, आज मी एक बाई आहे, गरोदर बाई आहे. रजा घेण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही माझ्याकडे. आणि हिथंच एखादा पुरुष अधिकारी असता तर? पुरुष अधिकारी असता तर त्याला रजा घ्यावीच लागली नसती. पण इथे अजून एक मुद्दा आहे मॅडम. जर पुरुष अधिकारी असता तर हिरकणी योजना सुरू झाली असती का? आत येऊ का मॅडम? लक्ष्मीताई या की. मॅडम, मगाशी तुम्हाला ज्यूस भेटलाच नाही, म्हणून तुमच्यासाठी आता गपचूप आणलाय. अहो मॅडम, परत जर त्या तायडे मॅडमला कळलं ना तर लय गोंधळ होईल. अहो मग ठीक आहे, तुम्ही परत कशाला बनवलात? राहू द्यायचं असतं. अहो असं कसं मॅडम, लय मनापासून तुमची काळजी वाटते बघा. मॅडम, हे सगळं वातावरण तुम्ही घडवून आणलंय. आणि मॅडम, तुम्ही आलाय ना, आता लय बरं वाटतंय बघा. लक्ष्मीताई नाही नाही, हे घ्या अगोदर, घ्या. लक्ष्मीताई, आत्ता 6 महिन्यांसाठी रजा टाकली आहे बाळामुळे. ये बया, 6 महिने? मॅडम, या आठवड्यातच त्या मॅडमने काय गोंधळ घातलाय माहिती ना तुम्हाला. आणि आता 6 महिने म्हणजे? लक्ष्मीताई, त्यांना रजेचा अर्ज देताना खूप वाईट वाटत होतं. आणि आता जर तुम्ही असं बोललात ना तर त्या रजेवर जाणारच नाहीत. नाही नाही मॅडम, आता तुम्ही रजा घ्याच, त्याची लय गरज आहे.
आणि मॅडम, तुम्ही अजिबात काळजी करू नका. हिरकणी योजना चालू ठेवण्यासाठी मी माझ्या वतीने सगळे प्रयत्न करेन. आणि हो, त्या तायडे मॅडम जरा तापट आहेत, पण ठीक आहे. हे बघा, त्या हुशार आहेत, कामानं अनुभवी आहेत, त्यामुळे त्यांना आपल्याकडनं सहकार्यच झालं पाहिजे. काय ह्योच फरक आहे बघा मॅडम तुमच्यात आणि त्यांच्यात. लक्ष्मीताई, स्वभावाला औषध नसतं, माहिती आहे ना? हा, पण त्यांचा हेतू चुकीचा नाही आहे. मॅडम, डोंट वरी, आम्ही त्यांना पूर्ण सहकार्य करू. चला, येऊ का मी?